अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय की जय। याच दिवशी रक्षाबंधन, तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडलेला आहे, तिसऱ्या श्रावणी सोमवार पूजा कशी करायची, कारण ह्याच दिवशी भद्रकाळीचे सावट असणार आहे। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिसऱ्या श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तरे मिळून जातील। व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहताना सर्वांना कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतो। म्हणजे श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी पौर्णिमा पहाटे 3:04 लागणार असून त्याच दिवशी रात्री ती 11:55 भद्रकाळ सोमवारच्या सकाळी 5:53 सुरू होणार आहे। दुपारी तो 1:32 असेल, म्हणजेच या सुमारे 8 तासाची भद्राची सावली असेल। भद्रा काळामध्ये राखी बांधली जात नाही, त्याचबरोबर विवाह असेल, मुंज असेल, घराची वास्तुशांती असेल किंवा सत्यनारायण पूजा आपल्याला घालायची असेल, तर त्याचबरोबर आपल्याला काही नवीन व्यापार व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर ती पण आपण ह्या कालावधीमध्ये करू शकत नाही, कारण भद्रा असल्यामुळे त्या असे कोणतेही शुभ कार्यासाठी किंवा शुभ कार्य करण्यासाठी असे कोणतेही कार्य करू शकत नाही। तर भद्रापासून बचावासाठी, भद्राचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण आपली रोजची नित्यांची पूजा असेल, त्याचबरोबर तुळशीची पूजा करणे, सूर्यदेवाची पूजा करणे, शिवपूजा करणे, त्यामध्ये रुद्राभिषेक घालणे, श्रावणी सोमवार पूजा असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील। त्याचबरोबर देवांचं नामस्मरण करण्याला कोणताही वेळेचे बंधन नसते। मग त्यामध्ये कोणताही काळ असेल, सुतकांचा काळ असेल, सोबत ग्रहणांचा काळ असो, पण ह्यासाठी मात्र बंधन नसतं। त्यामुळे आपल्याला श्रावणी सोमवारची पूजा हे नेहमीप्रमाणे ज्या वेळेला करता येते त्यावेळी करायची आहे। तुम्हाला एकदम ब्रह्ममुहूर्तावर पूजा करायची असेल तर तुम्ही त्याही वेळेत करू शकता, किंवा तुम्हाला दररोजची सकाळ करण्याची तुमची जी काही वेळ असेल, 7 वाजेचे मला 8 वाजेचे उपमा, किंवा तुम्ही 10 वाजेपर्यंत पूजा करत असाल तर तुम्ही तेव्हाही करू शकता। बरेच जण म्हणजे भगवान शिवशंकराची कोणतीही पूजा असेल, मग ती प्रदेशाची पूजा असेल, नेहमीची सोमवारची पूजा असेल, किंवा कोणती म्हणजे महाशिवरात्रीची वगैरे भगवान शिवशंकराची जी कोणती पूजा असेल, तर बरेच जण ती संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करतात। आणि तुम्ही बाकी सोमवारीसुद्धा प्रदोष काळामध्ये केले असेल, म्हणजे तुम्हाला शिवपूजा करायची, भद्रा काळाचे कोणतेही बंधन नाही। आणि मग तुम्ही शिवपूजा करा। तुम्हाला मंदिरामध्ये जाण्यासाठी पूजा करायची असेल, त्यामध्ये नेहमीप्रमाणे तुम्ही भद्रा काळात मंदिरात गेला तरी सुद्धा चालतं। फक्त ज्या काही मोठ्या पूजा असतात, जसे की वास्तुशांती वगैरे, आपण खूप मेहनत करून घर बांधतो आणि मग एकदाच आपण वास्तुशांतीची पूजा करतो, तर एकदा घर बांधून आपण पूजा केली की आपण ते वारंवार करत नाही। किंवा सत्यनारायणसुद्धा बरेच जण श्रावणात फक्त एकदा करतात, किंवा मग काही जण दर पौर्णिमेला करतात, पण एक महिन्याचा कालावधी तिथे जातो आणि थोडीशी ती मोठी पूजा आपण घालत असतो। त्याचबरोबर कुणाचं लग्न असेल, मुंज असेल, ह्या गोष्टीसुद्धा आयुष्यामध्ये एकदाच होतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण काही व्यापार व्यवसाय सुरू करतो तर ती एक मोठी गोष्ट आहे। किंवा राखी बांधणे, जे काही रक्षासूत्र आपल्या भावाच्या मनगटावर बांधतो, तर तेही वर्षातून एकदा बांधतो, त्यामुळे त्या गोष्टीला ही बंधन आहे। भद्राचं भर टाळण्यासाठी शिवपूजेला कोणतेही बंधन नाही। उलट आपण या कालामध्ये भगवान शिवशंकराची जितकी जास्तीत जास्त सेवा करू शकतो तितकी आपण करू शकतो। भद्रेशी जी काही 12 नावं आहेत, पण ह्यावेळेस सूर्यदेवाकडे पाहत आहात, म्हणून तरी पण आपल्याला कोणताही भय आणि दुष्परिणाम जाणवणार नाही। आत्तापर्यंतची माहिती ऐकत असताना तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की पूजेची सुरुवात नेहमीप्रमाणे मी दिवा लावून करत असतो। तर सर्व साहित्य जमवून घेतलं, दिव्याला नमस्कार केला, त्यानंतर शिवलिंग ताटामध्ये घेऊन सर्वप्रथम शिवलिंगावर पाण्याचा, त्यानंतर दुधाचा आणि पुन्हा पाण्याचा अभिषेक करून शिवलिंग स्वच्छ कापडाने पुसून एका बाजूला ठेवलं। त्यानंतर
देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीला सुद्धा स्नान घालून घेतलं. आणि कुंकू मिश्रित पाणीसुद्धा तुम्ही बघितलं असेल की बाटलीमध्ये, तर तेही मी कसं बनवलेलं आहे त्याप्रमाणे कापूर वड्या पाण्यामध्ये बारीक करून टाकायच्या, म्हणजे पावडर करून टाकली व्यवस्थित की पूर्ण अभिषेकमध्ये पाण्यामध्ये मिसळून पावडरचा अभिषेक होऊ शकतो. चिमूटभर 1 किंवा 2 चिमूट कुंकू त्यामध्ये टाकायचं आणि असे कापूर आणि कुंकू मिश्रित जे काही पाणी असतं त्या पाण्याने आपण दर पौर्णिमेला अन्नपूर्णा देवी असेल, आपली कुलस्वामिनी जे काय असेल, त्या देवी लक्ष्मी असेल, यांना ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक करू शकतो. ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर जमणार नाही त्यांनी नेहमीच्या देवपूजेच्या वेळेला अशा पद्धतीने अभिषेक करू शकतो, तरीसुद्धा चालतं. कुंकुमार्चेला असं जसं आपण देवीला कोरड्या कुंकवाने अभिषेक करत असतो त्याप्रमाणे त्यालाही कोण म्हणतो. कोरड्या कुंकवाने अभिषेक करत असतो त्यालाही कोण म्हणतो की म्हणजेच काही देवीच्या असून मस्तकापर्यंत आपण आपल्या इच्छेनुसार 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा अशा पद्धतीने कुंकू वाहत असतो. आपण जर पौर्णिमा त्याचबरोबर अष्टमी, मंगळवार, शुक्रवार ह्या दिवशी करू शकतो. तर नारळी पौर्णिमेच्या निमित्त त्यामुळे आपण माता पार्वती रूपी जे काही अन्नपूर्णा देवी आहे तर तिलासुद्धा कुंकुमार्चन केलं आहे. त्यानंतर शिवलिंगाला चंदनाचा गंध लावला. बरेच जण म्हणतात की तुम्ही कुंकू लावतात, पण मी तुम्हाला सांगतो की एक शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की नक्की कुंकू लावले आहे की अष्टगंध का चंदन लावतो, तेही तुम्ही पाहू शकता. कारण जसा अष्टगंधाचा रंग असतो त्याच पद्धतीची चंदन पावडर मला मिळालेली आहे आणि त्याचा गंध मी शिवलिंगाला लावला. आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीला मी चंदनाचा आणि कुंकवाचा गंध एका काडीच्या मदतीने लावलेला आहे. कारण खूप आवडतं, तुम्ही एकदम तुमच्या पद्धतीने साधं सोपं पद्धत हळदी कुंकवाचा गंध लावला तरी चालेल. आणि गंध लावण्यासाठी जर चंदन नसेल तर मात्र तुम्ही भस्माचा गंध, पांढरा चंदन किंवा मग आपल्या देवपूजेमध्ये एखादी गलगुळी ठेवतो बघा कितीचा गंध आणि सर्व देवी देवतांना लावतो, तर तो गंगा तुम्ही लावला तरीसुद्धा चालणार आहे. तर शिवमोठमध्ये हिरवे मूग, आपल्याला मुगाची डाळ नसेल तर किंवा हिरवे अख्खे मूग वापरायचे असतात. ते मूग आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि अगदीच तुमच्याकडे मूठभर नसतील तर चिमूटभर, काही ठराविक म्हणजे थोडेफार असतील मुगाचे तर तेवढे चालेल. तरीसुद्धा फक्त आपण मूठमध्ये ते धान्य घेतो आणि शिवामूठमध्ये असे म्हटलं जातं की तुम्हाला पूर्ण मूठभर घ्यायचे असतील तरी तुम्ही घेऊ शकता. आणि मुगावर म्हणजे शिवमूठवर अगदी थोडंसं पाणी टाकायचं, कारण शिवलिंगावर आपण कोणत्याही पदार्थाचा अभिषेक करतो तर ते द्रव्य स्वरूपात असावेत किंवा असतात. म्हणून जरी आपण धान्य घेतलं तरी त्याच्यावर थोडा का होईना पाणी शिंपडायचं आणि उजव्या हाताचे आपण म्हणजेच ते धान्य अगदी घट्ट धरून हळूहळू करत शिवमूठचा मंत्र म्हणायचा असतो, शिवलिंगावर सोडायचा. आणि त्याच वेळेस आपण शिवमूठचा मंत्र म्हणायचा. ओम नमः शिवाय आहे, महाकाल गणयुक्त आहे, किंवा मग तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने शकता. शिवा शिवा महादेवा, माझी शिवमोठी ईश्वरा, देवाची, नंदाची, भारताची म्हणजेच नवऱ्याची आवडती आहे, ती आवडती करे देवा. आता ज्या महिला किंवा पुरुष जे आहेत ते ओळी म्हणू शकतात किंवा पुरुषाने वगैरे हे व्रत केलं तरी चालेल. मग त्यांनी आपलं नेहमीप्रमाणे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं मनात शिवमूठ खाल्ली तरी चालेल. मूठमध्ये असेल ते प्रत्येक जे मूठमध्ये मूठ अगदी घट्ट पकडून हळूहळू शिवलिंगावर सोडायचं. आणि धान्य आपल्याला इतरत्र सोडायचं नसतं, सांडायचं नसतं, किंवा दानांचा महिमा सांगणारी ही शिवमूठ असते. त्या सोमवारी हिरवे मूग आहे तर ते बुध ग्रहाचे प्रतीक दर्शवतात आणि आपल्याला कुंडलीतला बुध ग्रह मजबूत करावा ह्यासाठी हे आपण शिवलिंगावर शिवमूठ तिसऱ्या श्रावणी सोमवारी वाहत असतो. तर त्यानंतर मी कापरातील देवाणवळून घेतलं की एक कैरी होती फळ म्हणून ती वाहिली. तुम्ही साखरेचा नैवेद्य असेल तरी, भाताचा नैवेद्य असेल तर, कोणता नैवेद्य असेल तर देवाला दाखवू शकता. काही त्यांनी विचारलं की भद्रा काळामध्ये आपण नैवेद्य किंवा
स्वयंपाक वगैरे बनवू शकतो. फक्त जे काही काम आहे, तुम्ही जर जो आपला भद्राकाळाचा व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये काही ठराविक कामं अशी सांगितलेली आहेत की जे शास्त्राला अनुसरून आहे, जी माहिती मी घेतली आहे त्यानुसार तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केला तरी करत आहे. आपल्याला टाळायचे आहे किंवा बाकी कामं कोणत्याही कामांना बंधन नाही. ते आपण पण आपल्याला बघू शकतो की पूजा आपल्या मोगऱ्याच्या फुलांनी सजलेली आहे. खूप छान असा मोगऱ्यांचा गंध येत होता. आणि जेव्हा आपण कापूर आरती लावतो, धूप लावतो, देवाला भस्म अर्पण करतो, शिवपूजेतली कोणतीही एखादी गोष्ट असेल किंवा पांढरा फूल यापैकी कोणतेही एक घेऊन आपण जेव्हा ते अतिशय मनोभावे शिवलिंगावर वाहतो, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत असतो, तेव्हा आपलं मन अतिशय शांत ठेवावं लागतं. चिंता वगैरे दुःख सगळं काही म्हणून विसरून महादेवाला सगळं आपण अर्पण करून त्याप्रमाणे आपण मंदिरात जाऊन शांत डोक्याने ते आपण पूजा करू शकतो. किंवा गर्दी हवी तिथे तुम्हाला पूजा करणे शक्य नसेल तर तुमच्या घराच्या घरी तुम्ही मातीचे शिवलिंग बनवू, वाळूचा शिवलिंग बनवा किंवा तुमच्या देवघरामध्ये जर कोणत्याही धातूची किंवा जे काही शिवलिंग तुम्ही आजपर्यंत स्थापन करून तुमच्या देवघरामध्ये ठेवलेलं असेल त्या शिवलिंगाची पूजाही करू शकता. महादेव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हालासुद्धा पूजा केल्याने एक समाधान मिळेल. आमच्या शिवपूजेच्या व्हिडिओमध्ये कोणतरी कमेंट केली होती की शिवलिंगावर मी मध्ये अर्पण करू शकतो का? सोमवारच्या निमित्ताने म्हटलं हो, शिवलिंगावर मध्ये अर्पण करू शकतो. पण आपण ज्या काही गोष्टी शिवलिंगावर म्हणजेच अर्पण करत असतो, जसं की धोत्राचे फळ विषारी आहे, मग विषारी आहे किंवा ज्या गोष्टी ज्या बाकी देवी देवतांचं पूजन चालत नाही पण महादेवांना चालतात, तर आपण ज्या अर्थाने अर्पण करायचं असतात की आपल्याला पुन्हा ह्या गोष्टीचं मोह नको किंवा त्या देवाने सुद्धा आपल्या याबद्दल साथ द्यायची किंवा आशीर्वाद द्यायचा की आम्हाला पुन्हा अशा वाईट गोष्टीपासून मोह नको. तिसरा श्रावणी सोमवारचा वेगळेपण फक्त एवढेच आहे की श्रावणी सोमवार पौर्णिमेच्या दिवशी आल्यामुळे पौर्णिमेचं औचित्य साधून आपल्याला आपल्या देवघरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर किंवा तुमच्याकडे टाक वगैरे असेल कुंकवाच्या पाण्याचा अभिषेक करायचा आहे. म्हणजेच हे सुद्धा एक प्रकारच्या कुंकुम अर्चनाकडून घडतं. यामध्ये असं संपूर्ण परिवाराचा वास असला तरी म्हणजेच काय माता पार्वतीच्या स्थान जरी शिवलिंगामध्ये असलं तरी शिवलिंगावर कुंकुमाचा अभिषेक चालत नाही. म्हणून आपण वेगळीकडे तसा टाक आपल्या देवघरामध्ये ज्या कुलस्वामिनी असतात, बऱ्याच घरांच्या ज्या कुलस्वामिनी असतात तर त्या शिवशक्ती असतात. आणि जसे की तुळजाभवानी आई असेल, सप्तशृंगी असेल किंवा सौंदती यल्लमा असेल, माहूरची देवी असेल, तर ह्यासुद्धा शिवशक्ती आहे. तुम्ही त्याची मूर्ती फोटो बघितले असतील तर त्यांच्या आसपास कुठे म्हणजे मूर्तीच्या आसपास कुठेतरी शिवलिंग हे दिलेले असतं. तर मग पौर्णिमेला आपण ह्या गोष्टी करू शकतो. आणि शिवामूठमध्ये प्रत्येक सोमवारी बदलणार आहेत. तर ह्या सोमवारी आहे हिरवे मूग. आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे मुगाची शेती असेल, ओले मूग असतील या कालावधीमध्ये तर निघत असतात, तेही तुम्ही वाहू शकता. किंवा आपल्या जे वाळलेले मूग असतात ना घरी, ते हे आपण वाहू शकतो. पण साल काढलेले मूग, मुगाची डाळ किंवा मोड आलेले मूग शिवलिंगावर व्हायचे आहे की सोमवारीप्रमाणे पौर्णिमेचा उपवास संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर धरतो, दुसऱ्या दिवशी सोडतो. आणि सोमवारसुद्धा आहे. तर तुम्हाला समजा मंगळवारी उपवास सोडायचा असेल तर तुम्ही शिवलिंग बनवलेला असेल तर तुम्ही त्याची पूजा करून अगदी थोड्याच वेळात म्हणजे धूप दीप करून शांत झाले की तुम्ही पूजा विसर्जित करायची आहे. किंवा कारण भारतीय शिवलिंगाची पूजा जास्त वेळ ठेवायची नसते. त्या सोमवारी सुद्धा आपल्याला उपाय करावे. आणि मग आपण मागच्या 2 सोमवारपासून करत आहोत की ज्यांनी आपले व्हिडिओ मागचे 2 सोमवार पाहिलेत नाहीत त्यांनी ह्या सोमवारी जे उपाय आहे तो केला तरी चालेल. म्हणजे सोमवारपासून तुम्हाला तो करायचा होता. तर ह्या सोमवारी शिवाय धान्य आहे, मग शिवलिंगावर तर शिवामूठ म्हणून आपल्याला ते ठेवायचं आहे. त्याच्यावर किंचितच तेल किंवा तूप लावून आपल्याला ते पान तेलकट करायचं आहे. आणि शिवलिंगावर 4-5 दाणे मुगाचे ठेवायचे आहे. ते ठेवल्यानंतर दिवसभर आपल्याला काहीच करायचे नाही. संध्याकाळी जेव्हा आपण पुन्हा महादेवाची पूजा करतो किंवा देवपूजा करताना नेहमीप्रमाणे आपण दिवा लावतो, तर त्यावेळेस काय करायचं, ते पानावरून ते मुगाचे दाणे उचलून घ्यायचे आणि थोडा वेळ एखाद्या दुसऱ्या भांड्यात ठेवायचे. ते पण तुम्हाला देवपूजेच्या दिव्यावर करायचं आहे. तेल किंवा तूप लावल्यामुळे काही होतं ते पण आपण
असं काळपट होतं किंवा त्याच्यावर काजळी येते किंवा थोडाफार काजळ त्याच्यावर तयार होतो. त्या भागावर मुगाचे दाणे थोडंफार असे मिक्स करायचे किंवा लावून घ्यायचे, जेणेकरून त्या मुगाच्या दाण्यातून सुद्धा काळपटपणा येईल. त्या काजळामुळे अर्पण झालेले मुगाचे दाणे आपल्या घरातील कोणत्याही एका सदस्याने आपल्या दोन्ही हाताच्या मूठमध्ये पॅक दाबून धरायचे आणि हाताचे मुठी वळवून घ्यायचे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत उजव्या उंबऱ्यापर्यंत ते दाणे उतरवायचे आहे. जसे आपण दृष्ट काढतो ना लहान मुलांचे, त्या पद्धतीने करायचे आहे. तर हा उपाय आपण कशासाठी करतो? प्रत्येक सोमवारी शिवमूठ जे काही धान्य असतं तर आपण त्याच्यासाठी करतो. आपण अकाल मृत्यूंचा भर टाळण्यासाठी तर पहिल्या सोमवारी आपण तांदूळ वापरून हा उपाय केला, तो दुसऱ्या सोमवारी तीळ वापरून केला, तिसऱ्या सोमवारी शिवमूठ मुगाचे आहे तर मूग वापरून आपल्याला हा उपाय करायचा आहे. बाकी हे श्रावण सोमवारी सुद्धा तुम्हाला शिवमूठची कहाणी ऐकायची आहे, कारण ते काही केल्याशिवाय, ऐकल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय आपलं पूर्ण होत नाही असं मानलं जातं. धार्मिक मान्यता आहे त्यामुळे तुम्ही ती कथा नक्की ऐका. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही ते स्वतःही वाचू शकता. संध्याकाळी पूजेच्या वेळा किंवा सकाळी पूजा करताना म्हणजे कधीही तुम्ही ती वाचू शकता. पण महत्त्व आहे म्हणून वाचण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.